नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? आकाश अर्जुन झोडगे, गाव? वडगाव लांबी, तालुका मोबाईल- चाळीसगाव, जिल्हा जळगाव. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 9307697371. नवभारत फर्टिलायझर कंपनीचं प्रोडक्ट तुम्ही गेल्या किती वर्षापासून वापरतात? मी 3 वर्षापासून 3 वर्षापासून वापरतात. कुठल्या कुठल्या पिकांसाठी वापरतात? मी कांद्यासाठी बी वापरतो, मक्यासाठी वापरतो, कपाशीसाठी बी वापरतो आणि आवळा, चिक्कू, आंबा, ऊसासाठी? ऊसासाठी बी. तुम्हाला काय अनुभव आला? आपण एक एक पिकांचं घेऊ. कपाशीसाठी काय अनुभव आला ते सांगा. कपाशीसाठी बी ॲव्हरेज चांगला मिळाला. खतांचा आणि फवारणीचा. फवारणी. विजया ग्रुमीन खत आणि विभा पावडर. हम्म. विभा पावडर आणि विजया ग्रुमीन खत वापरल्यानंतर काय एका बॅगला काय ऍव्हरेज मध्ये फरक पडला? आपण भेटल्याच्या आधी काय होतं आणि आता काय होतं? एक ऍव्हरेज उत्पन्न एका बॅगाला 9 क्विंटल आला. एका बॅगला 9 क्विंटल आला. आणि जमिनीचं पोत वगैरे कसं झालं त्याच्यात? मऊ असतं, मऊ वगैरे होतं, क्वालिटी, ग्रेनरी आणि पिकाची ग्रोथ वगैरे फास्ट मध्ये Fast होते, होते. वाढ वगैरे जोमदार होते. जोमदार. आणि आपण मक्यावर जाऊ आता. तुम्हाला मका किती टाकला होता तुम्ही? किती? मक्यात 1.5 बॅग टाकली होती. 1.5 बॅग टाकली होती. दीड त्या बॅगला मक्याला तुम्ही काय काय वापरलं होतं आपलं? विप्रोफाईव वापरले. विक्रम 5 ऑर्गॅनिक DAP वापरलं होतं आपलं. आणि फवारणीसाठी जेजवान जेम्स बॉन्ड वापरलं होतं. किती डोस केले? 2 मटेरियलचे किती एक डोस? मटेरियलचा आणि एक फवारणीचे 2 फवारणीचे आणि 1 मटेरियलचा डोस केला. त्याच्याने तुम्हाला किती ऍव्हरेज उत्पन्न आलं? एक बॅगला किती क्विंटल मका आला? एक बॅगला एका बॅगाला 20 क्विंटल आला. एका बॅगेला 20 क्विंटल आला. हा. कुठली व्हरायटी लावली होती? हायटेक हायटेकची होती. एक पेन्नाची होती. आणि ऊसाला पण आपण डोसेस वगैरे देतो. ऊसाचं पण कसं वाटतं तुम्हाला? ऊसाचं चांगलं आहे. विजया ग्रुमिंग कॉम्बी किट म्हणून आपलं मटेरियल आहे. विप्रोम 5 म्हणून आपण हे दिलं होतं, ऑर्गॅनिक मटेरियल दिलं होतं. त्याचा एकरी तुम्हाला टनेजवर कसा ऍव्हरेज वगैरे आला? तसं एकरी म्हणजे आम्हाला कमीत कमी म्हणजे मागच्या 55. टायमापेक्षा या यावेळेस. टायमाला जास्त आला. यावेळेस जास्त आला. हा. आणि आवड्याचं काय सांगा तुम्ही? आता ते आवड्यासाठी आपण मागच्या वर्षी दिलं तुम्हाला, हो. तर कसा अनुभव आला? तुम्ही तुमच्या शब्दात सांगा. आवड त्याचा अनुभव असा आला, ते मटेरियल टाकल्यावर आमचं म्हणजे माल भरपूर लागला आणि फांद्याच फांद्या मोडल्या त्याच्या. कारण की माल सावटा लागून गेला की सुरझाड असतं, बरोबर. त्याच्यामुळे फांद्या मोडून गेल्या. मग यावर्षी टाकसाल का? टाकायचं आहे पण इतके नाही टाकायचं, कमी टाकायचं. विजेता म्हणून जे आपलं 10 किलोचं मायक्रोन्यूट्रन होतं ना, ते आपण वापरमध्ये कमी करू. हा. बाकीचं रेग्युलर राहू देऊ. ते सर्वात जास्त फुटवायचं काम करतं. त्याच्यामुळे तो प्रकार झाला होता. अतिरिक्त प्रमाणात फूट झाली. हो. लोकांना माल पाहिजे आणि तुम्ही म्हणता पण माल पाहिजे, ते मलाही मान्य आहे, पण फाट्या मुडून जातात ना. बरोबर, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्या नवभारत फर्टिलायझर कंपनीच्या प्रोडक्टवर जो पैसा खर्च करता तुम्ही, त्या पैशाचं काही खर्चून तुम्हाला समाधानी वाटते का? समाधान आहे. आपले पैसे वाया जात नाही, वाया जायचा काही संबंध नाही. तर तुम्हाला काहीतरी जैविक ऑर्गॅनिक सल्ला वगैरे चांगला मिळतो. शेती करण्यासाठी आपल्याला चांगलं मार्गदर्शन मिळतं. हो, चांगलं मार्गदर्शन. मी भेटल्यापासून चांगलं थोडंसं व्यवस्थित आहे का? व्यवस्थित. व्यवस्थित शेतीचं जरा मार्गदर्शन वगैरे व्यवस्थित मिळतं वेळोवेळी. हो. आज तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगशाल? आम्ही हेच सांगणार की चांगलं म्हणजे विजय अग्रोमींचं हे खत चांगलं आहे. विजय ग्रुमीन खत चांगलं आहे. विप्रो 5 विप्रो 5 बी चांगलं आहे आणि जसबो आणि विभाजर मारल्यावर त्याचा रिझल्ट चांगला आहे. इतर खतांपेक्षा आणि इतर औषधांपेक्षा हे खतं कसे आहेत? या खतांवर पैसा आपण जो खर्च करतो तो कसा हे करतो माणूस? तो खर्च म्हणजे आपला खर्च बी निघून जातो ना. बरोबर. खर्च केलेला आहे, उत्पन्न बी भरपूर येतं आपल्याला बरोबर. त्याच्याने. चालेल, थँक्यू मा.